नमस्कार मंडळी, मी आहे नम्रता आणि आज आपण बनवणार आहेत उपवासाची साबुदाणा खिचडी. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 ते 1.5 वाटी साबुदाणा, जे मी रात्रभर भिजू घातला होता. तर बघू शकता साबुदाणा हा छान प्रकारे भिजलेला आहे. त्यानंतर अर्धा वाटी शेंगदाणे, त्यालाही आपण तव्यामध्ये भाजून घेऊया आणि त्यानंतर त्याच्या वरचे साल काढून मिक्सरमधून बारीक करून घेऊया. अशा प्रकारे बघू शकता, एकदम बारीक नाही करायचं आहे, पण दरदरा बारीक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे कापून घ्यायच्या आहे. 1 ते 2 कढीपत्त्याच्या काड्या, तेही स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर 1 आलू, त्यालाही पतले पतले कापून घ्यायचे आहे आणि कोथिंबीर. इथे मी गार्निश करायला लिंबू घेतले आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच साखर व अर्धा मोठा चम्मच तेल. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकून घ्यायचे आणि तेल छान गरम झाल्यानंतर त्यात जिरे आणि मोहरी टाकून घेऊ. जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर त्यात आपण आलू टाकून घेऊ आणि आलूला परतवून घेऊ छान. त्यानंतर हिरव्या मिरची टाकून घेऊ, त्याही परतून घेऊ. आलू आणि मिरच्या ह्या छान परतवल्यानंतर त्यात आपण कढीपत्ता घालू. कढीपत्त्याने साबुदाणा छान टेस्ट येते आणि तेही परतवून घेऊ. आता त्यात टाकू आपण मीठ आणि परतवून घेऊ. आता साबुदाणा हा आपण 2 प्रकारे टाकू शकतो. मी काय करते, पहिले थोडा शेंगदाण्याचा कूट घालते, त्यानंतर वरून साबुदाणा घालते, त्यानंतर परत शेंगदाण्याचा कूट घालते आणि साबुदाणा घालते. किंवा तुम्ही दुसऱ्या प्रकारेही टाकू शकता. एका भांड्यामध्ये साबुदाणा घ्यायचा, त्यात शेंगदाण्याचा कूट मिक्स करायचा आणि त्या गोष्टी पूर्ण मिक्स झाल्यानंतर कढईमध्ये टाकू शकतो. आता आपण जो साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट कढईमध्ये टाकलेला होता, त्याला मिक्स करून घेऊ आणि 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवूया. 2 ते 3 मिनिटानंतर बघू शकता आपला साबुदाणा हा छान प्रकारे शिजलेला आहे. तर आपण त्याला मिक्स करून घेऊ आणि वरून साखर टाकून पुन्हा मिक्स करून घेऊ. वरून कोथिंबीर टाकून परतवून घेऊ आणि अशा प्रकारे आपली साबुदाणा खिचडी ही रेडी आहे.